मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण पाहतो, सुजित कुमार त्याच्या माणसांना बोलत असतो की तुम्ही बघत काय बसला आहात, हे सगळं सामान घराच्या बाहेर फेका. आता मग लगेच मीरा आणि त्याच्या घरचे सर्वजण सुजित कुमारला बोलू लागतात की मालक असं करू नका, आम्हाला फक्त सकाळपर्यंत वेळ द्या, आम्ही तुमचे भाडे सकाळपर्यंत जमा करतो. पण सुजित कुमार त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. तो त्याच्या माणसांना घरातलं सर्व सामान बाहेर फेकायला लावतो. त्याची माणसे घरातलं सामान एकापाठोपाठ एक बाहेर फेकू लागतात. मीराच्या घरच्यांना मात्र फारच टेन्शन येतं आणि त्यांचे चेहरे रडविले होतात. सगळं सामान बाहेर फेकून झाल्यावर फक्त मीराच्या वडिलांचा फोटो राहतो. सुजित कुमार त्या फोटोकडे पाहून बोलतो की मीरा, बरं माझं लग्न लावून दिलं असतं तर काय झालं असतं रे? तुझ्यामुळे माझं लग्न होऊ शकलं नाही. आणि मग तो फोटो तिथून उचलणार असतो. इतक्यात मग मीरा मध्ये येते आणि मग ती सुजित कुमारला बोलते की या फोटोला हात सुद्धा लावायचा नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. माझ्या बाबांच्या फोटोला जर हात लावला तर मी काय करेल मला सांगता येणार नाही. सुजित कुमार बोलतो की याने असं पण तुझ्यासाठी काय केलं आहे? मीरा बोलते की माझ्या बाबांच्या बद्दल एक शब्द सुद्धा बोलू नकोस. सुजित कुमार बोलतो की बरं ठीक आहे, मग आता इथून तुम्ही फुटा. आणि मग सुजित कुमार सर्वांना घरातून बाहेर काढतो आणि घराला कुलूप लावून घेतो. मीराची आई मात्र डोक्याला हात लावून बसते. सुजित कुमार बोलतो की आता मी घरी जाऊन आरामात झोपणार, कारण सतत भाडं थकवणारं भाडेकरू आज मी घरातून हाकलून दिलं आहे, त्यामुळे मी टेन्शन फ्री झालो आहे. आता मग इतक्यात मीराचा भाऊ बोलतो की मला जेवायला काही आहे का आता? मीरा बोलते की तुला आता काय चाललं आहे ते कळतंय का? थोडासा तरी समजूतदारपणा दाखव की. थोडीशी कळसोस. इकडे सगळेजण किती टेन्शनमध्ये आहेत. सुजित कुमार मात्र लगेच मध्ये बोलू लागतो. आता काही नाही, आता फक्त पाणी प्यायचं आणि रस्त्यावर जाऊन भीक मागायची. या चाळीमध्ये भीक सुद्धा मागायला परवानगी नाही. सुजित कुमार सर्वांना बजावून सांगतो की यांना कोणी सुद्धा मदत करायची नाही. जर यांना कोणी मदत केली तर मी त्यांना सुद्धा घरातून हाकलून देईल. सुजित कुमार सर्वांनाच तेथून आपापल्या घरी जायला सांगतो आणि मग तो त्याच्या एका माणसाला त्यांच्यावर पहारेकरी म्हणून सुद्धा थांबवतो. इकडे आता सत्या पैशाच्या शोधात असतो आणि तो रस्त्याने चाललेला असताना नेमका त्याचा एक मित्र एका माणसाशी बोलत असतो. त्या माणसाने गाडी भाड्याने केलेली असते आणि नेमका ड्रायव्हरचा पत्ता नसतो. त्या माणसाला अर्जंट कोल्हापूरला जायचं असतं. सत्या त्याच्या मित्राला बोलतो की काय झालं भावा, काय प्रॉब्लेम आहे? त्याचा मित्र मग त्याला सगळं काही सांगतो आणि यांना कोल्हापूरला पहाटेपर्यंत घेऊन जायचं आहे असं बोलतो. सत्याला पण पैशाची गरज असल्यामुळे तो लगेच तयार होतो. त्याला या गोष्टीसाठी 2,000 रुपये मिळणार असतात. सत्य मग त्या लोकांना घेऊन कोल्हापूरला लगेच निघतो. त्याचे मित्र त्याला अजून सकाळी मदत करणार असतात. इकडे मीराच्या घरचे सगळेजण बाहेर बसलेले असतात. आता मग मीरा सत्याला फोन लावत असते, पण सत्या गाडी चालवत असल्यामुळे फोन काही उचलत नसतो. मीराच्या आईला मात्र या सगळ्या गोष्टीमुळे फारच मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इथून पुढे सगळं काही संपलं असं तिला वाटत असतं. मीराची बहीण आणि मीरा दोघीजणी मिळून आईला सावरायचा प्रयत्न करत असतात. त्या बोलत असतात की आई तू काळजी करू नकोस, सकाळपर्यंत काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. आता मग मीरा तेथे पडलेला सगळा राडा आवरू लागते. इतक्यात मग मीराचा भाऊ बोलतो की हे सगळं त्या पनवतीमुळे झालं आहे. त्याच्या घरचे त्याला पनवती बोलतात ते खरं आहे. तो इकडे आला आणि आपल्या मागे पण पनवती लागली. आता मग मीराची आई त्याच्यावर फारच रागावते आणि ती त्याला बोलते की आता इथून पुढे शब्द जरी बोलला ना तरी तुझ्या कानाखाली वाजवेल. मीराच्या आईला फारच राग येतो आणि तिला खोकला वगैरे येत असल्यामुळे तिला फारच त्रास होऊ लागतो. मीरा आईला सावरू लागते आणि खाली बसून मोठा श्वास घ्यायला सांगते. मीराच्या आईची तब्येत बिघडलेली असते. मीरा तिच्या भावाला बोलत असते की तुला काही समजतंय का? तुला जरा शांत बसता येत नाही का? आता तू मोठा झाला आहेस. इतर वेळेस बोलत असतोस की मी या घराचा कर्ता पुरुष आहेस. मग आता तुला काय झालंय? तुला या गोष्टीवर काही मार्ग सुचतोय का ते बघ ना. पण मीराचा भाऊ मात्र आडमुठा असतो. तो काहीच ऐकून घेत नसतो. मीराची आई मात्र त्याला अजूनच खवळते आणि मग तिला त्रास होत असल्यामुळे मीरा पण त्याला फारच खवळते. मीरा आणि मधू मग आईसाठी अंथरूण टाकतात आणि तिच्या आईला आराम करायला सांगतात. मीराचा भाऊ पण मग आता साईडला जाऊन गप झोपतो. मीरा इकडे सत्याला फोन ट्राय करत असते. सत्या एकदा मीराचा फोन आलेला पाहतो, पण तो फोन उचलायला जाणार असतो. इतक्यात तो मागचा माणूस बोलतो की अहो माझी फॅमिली बरोबर आहे, तुम्ही फोनमध्ये लक्ष देऊ नका, तुम्ही गाडीकडे लक्ष द्या. मीराला आता मात्र फारच टेन्शन येतं आणि सत्य आता अजून काही प्रॉब्लेम नवीन काढतोय का असं तिला वाटतं. संकटाच्या वेळेस हा माणूस कधीच फोन उचलत नाही असा विचार ती करू लागते. थोड्या वेळाने मीराची आई पेटी उघडते आणि त्यातून मीराच्या वडिलांची जी चेन असते ती बाहेर काढते. मीरा बोलते की आई ही तर आपल्या दादांची चेन आहे ना? मीराची आई बोलते की हो, ही तर त्यांची शेवटची आठवण आहे आणि आता आपण ही विकून त्या सुजित कुमारचा विषय एकदाचा मिटवून टाकूया. मीरा बोलते की आई अगं ही आपल्या दादांची शेवटची आठवण आहे, ती आठवण आपण कधीच अशी विकू शकत नाही. मीराची आई बोलते की आपल्या गरीब लोकांना भावना आणि आठवणी काहीच नसतात.
मीरा बोलते की दादांनी ही चेन कधीच विकू दिली नाही. आपल्यावर एवढे अवघड प्रसंग आले तरी सुद्धा त्यांनी ही चेन कधी विकू दिली नाही. त्यामुळे आपण पण ही चेन विकायची नाही. तू काही सुद्धा काळजी करू नकोस. उद्या नक्कीच काही ना काही मार्ग निघेल. मीरा मात्र तिच्या आईची फारच छान समजूत काढत असते. आता मग सगळेजण हळूहळू झोपी जातात. सकाळी मग पहिल्यांदा मीरा उठते. तिची आई पण लगेच उठते. मीरा आईला बोलते की आई, अगं अजून थोडा वेळ झोपायचा ना तू. इतक्यात मीराची बहीण पण उठते आणि ती आईला बोलते की आई, मी लगेच सगळ्या उधाऱ्या गोळा करून आणते. आणि मग ती पटकन तोंड वगैरे धुवायला जाते. मीरा पण बोलते की आई, मी शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊन येते. आणि मग तिच्या डोक्यामध्ये परत सत्याचा विचार येऊ लागतो. कारण सत्या अजून घरी आलेला नसतो. इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.